झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतला आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान रेसकोर्स निर्माण करण्यासाठी शिवसेना भाजपचे नगरसेवक सरसावलेत। या जागेवर रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबच्या मुदतीचा करार संपल्यानंतर तेथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सुधार समितीतील सदस्यांनी रेसकोर्सची पाहणी केली। मनसेच्या नगरसेविकाही या दौऱ्यात सहभागी झाल्या होत्या। उद्धव ठाकरेंच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्यानाच्या संकल्पनेला त्यांनी व्यक्तिगत स्तरावर पाठिंबा दिला हे विशेष। याबाबतचा सुधार समितीच्या सदस्यांशी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी केलेली ही बातचीत। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान जे जगातलं नवं आश्चर्य बनू शकेल अशी ओळख निर्माण व्हावी अशी उद्धव ठाकरे यांची संकल्पना आहे। त्या अनुषंगानेच आज सुधार समितीने या ठिकाणी पाहणी दौरा केलेला आहे। आपल्यासोबत आहेत सुधार समितीचे अध्यक्ष डॉक्टर राम बारोट। सध्या या जागेचं स्टेटस काय आहे? सध्या आता त्यांचा लिस्ट संपलेला आहे, लीज आता नाही यांच्या, मग आमची जागा आहे आता। पुढे या जागेवर काय होईल किंवा ही जागा महापालिकेच्या ताब्यात आहे, या सर्व काय गोष्टी आहेत? नाही, जागा आमचीच आहे, तो आम्हाला आता नोटीस द्यायला पाहिजे। तो आम्ही थांबलेलो आहे। आता यांच्या बोलणं झालेलं आहे मुख्यमंत्री आणि उद्धवजींच्या, तो बोलणं संपेल नंतर आम्ही 105 बससाठी आम्ही नोटीस देणार आणि यांच्या पैसे घेणार। उद्धव ठाकरेंनी जी आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान उभारलं जावं अशी जी संकल्पना मांडली आहे, भाजपची त्याबाबत काय भूमिका आहे? भाजपची की तोच भूमिका आहे जो उद्धवजी की भूमिका आहे। आता मुख्यमंत्री जर मुंबईकरांची हिताचे असतील आणि मुंबईकरांचे हित जपणार असतील तर मला 100% खात्री आहे की चांगल्या वातावरणामध्ये राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका मिळून हे थीम पार्कचा विकास करतील। अन्यथा जर बिकट परिस्थिती आली तर संघर्षातूनच शिवसेनेचा जन्म झालाय। राज ठाकरे यांनी अद्याप या प्रकरणी भूमिका जाहीर केलेली नाही, पण आज पाहणी दौऱ्यामध्ये मनसेच्या नगरसेविका उपस्थित राहिल्यामुळे त्यांची भूमिका जाणून घेणंही गरजेचं आहे। अजून माननीय राजसाहेब ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही, पण जे काही सर्वसामान्य मुंबईकरांच्या भल्यासाठी होईल, त्यांच्या जो सर्वसाधारण मुंबईकर इथे पायी ठेवू शकत नाही, जर त्यांना जर इथे एंट्री मिळणार असेल तर त्यांचं जर खरोखर चांगलं इथे काही बनणार असेल तर नक्कीच त्याच्या मागे आमचा पक्ष असेल असं माझं वैयक्तिक मत आहे। उद्यानाची संकल्पना मांडण्यात आलेली आहे, त्याला तुमचा पाठिंबा आहे का? मी पक्षाचं आता नाही सांगू शकत आहे, कारण अजून माननीय पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांची भूमिका स्पष्ट व्हायची, पण माझी वैयक्तिक भूमिका आहे की इथे व्हावं, जे सर्वसामान्यांना जिथे प्रवेश मिळावा आणि ही मुंबईच्या मध्यभागी वसलेलं ठिकाण आहे, इकडं शेवटचा उरलेला हा हरित भाग आहे, तर इथे जर होत असेल चांगलं उद्यान आंतरराष्ट्रीय कीर्तीचं तर त्याला वैयक्तिकरित्या मला पाठिंबा आहे। एकूणच या प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे। काही दिवसातच या ठिकाणी काय बनणार आहे नेमकं आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतलं पूर्णत्वास येतं का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव गुप्तासह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।